मनपाने सादर केलेल्या शहर विकास आराखड्यासह मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली असून याबाबत अधिक माहिती ॲडव्होकेट देवदत्त पालोदर यांनी एमसीएनशी बोलताना दिली। मनपाच्या शहर विकास आराखड्यावर अनेक नागरिकांनी आक्षेप नोंदवले होते। या आराखड्यात शहराला आवश्यक असणारा भौतिक सुविधांचा समावेश नसल्यामुळे यास नागरिक तसेच नगरसेवकांनी मनपाच्या सर्वसाधारण सभेत विरोध दर्शवला होता। सुरुवातीपासूनच शहर विकास आराखड्यातील चुका निदर्शनास आणून देत नागरिक तसेच नगरसेवकांनी हा आराखडा परस्पर बनवण्यात आल्याचा आणि कायद्याचे कारण पुढे करत मनपा प्रशासनाने बनवला असल्याचा आरोप केला होता। या आराखड्याबाबत याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केल्यानंतर झालेल्या सुनावणीत या विकास आराखड्याला स्थगिती दिली आहे। याबाबत अधिक माहिती ॲडव्होकेट देवदत्त पालोदकर यांनी एमसीएनशी बोलताना दिली। आजचा निर्णय असा झालेला आहे की औरंगाबाद मनपाने जो प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध केलेला आहे त्यामध्ये अनेक भौतिक सुविधा ज्या आहेत त्या वगळण्यात आलेल्या आहेत। त्याचप्रमाणे अनेक रस्त्यांची सुद्धा वगळण्यात आलेले आहेत। विमानतळासारख्या संवेदनशील ठिकाणी जो काही भाग आहे त्या ठिकाणी वाणिज्य वापर जो आहे तो नवीन नकाशामध्ये जो आहे तो प्रस्तावित केलेला आहे। त्यामुळे याचिकाकर्त्यांनी जे काही मुद्दे उपस्थित केलेले ते अत्यंत गंभीर स्वरूपाचे असल्याने याचिकेची दखल घेणं आवश्यक आहे असं निरीक्षण खंडपीठाने नोंदवलं। त्याचबरोबर जो काही नवीन विकास आराखड्यात जे बदल सुचवले आहेत, बदल म्हणजे वगळणी, त्याचबरोबर नवीन जे आरक्षणं त्यांनी किंवा जे बदल त्यांनी अंतर्भूत केलेले आहेत त्या सर्वांच्या आधारे मनपाला विकास परवानगी देण्यासाठी खंडपीठाने अंतरिम आदेशाद्वारे मनाई केली आहे।